हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज मी पुन्हा तुम्हाला घेऊन जात आहे कळंबोलीच्या मठामध्ये. कारण की मला मागच्या वेळेस जेव्हा मी व्हिडिओ शेअर केलेला तेव्हा कमेंट्स आले होते की ताई थोडं प्रॉपर सांग. तर ॲक्च्युली झालं असं होतं की त्या टायमाला जे व्हिडिओ मी काढले होते ते माझ्या मोबाईलमध्ये किंवा काय कार्डमध्ये काय प्रॉब्लेम झालेला, त्याच्यामुळे ते व्हिडिओ सगळे ना डिलीट झालेले. कांट प्ले करून 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 ते एकही व्हिडिओ चांगला चालतच नव्हता. तर फायनली मी म्हटलेलं की मी नक्की कळंबोलीच्या मठामध्ये जाणार आणि तुमच्याबरोबर हा व्हिडिओ जरूर शेअर करणार. तर फायनली तो दिवस आलेला. ॲक्च्युली ह्या व्हिडिओला कमीत कमी 1 ते 2 महिने झालेले आहेत, पण त्यानंतर माझी तब्येत खराब झाली. बरेच दिवसापासून मी व्हिडिओ ह्या माझ्या चॅनलवरती शेअर नाही केला आहे. तर म्हटलं चला, माझी मम्मीला सुट्टी होती तर म्हटलं चला मम्मीला घेऊन जाऊया तिथे दर्शनाला. तर फायनली मी वेळ काढून गुरुवारच्या दिवशी इथे मठातनी आलेली आहे. तर मी तुम्हाला सांगते कसं जायचं आहे. जर तुम्ही कल्याण वेस्टवरून जात असाल तर तुम्हाला कल्याण वेस्टवरून पनवेलची बस मिळेल. त्या पनवेलच्या बसनी तुम्हाला कळंबोलीला उतरायचं आहे. कळंबोलीला उतरल्यावर सेक्टर 6मध्ये कोणालाही विचारा, स्वामी समर्थ मठ कुठे आहे, कोणीही तुम्हाला सांगेल. आणि तिथून तुम्ही रिक्षा करून मठातनी पोहोचू शकता. 20 ते 30 रुपये घेतात, जास्त घेत नाहीत. त्यानंतर मी आली मठामध्ये. तर जसं तुम्ही स्टार्टिंगला बघितलं, मठांमध्ये आतमध्ये प्रवेश करताच तुम्हाला उजव्या आणि डाव्या साईडला चप्पलचं स्टँड भेटेल आणि समोरच तुम्हाला पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर पुढेच तुम्हाला बघा इथे स्वामी समर्थांची एक मूर्ती आहे. खूप छान अशी मोठी मूर्ती आहे. हे जे तुम्ही बघता हे हवन कुंड आहे. खूप मस्त वाटतं तिथे गेल्यावरती. इथे माधुरी गोसावी आणि प्रकाश गोसावी सर आहेत. ते खूप छान म्हणजे पद्धतीने खूप चांगलं सहकार्य करतात. असं तिथे गेल्यावर ते म्हणजे आपल्या घरी आपण जेव्हा पोहोचतो ना, जसं आपल्याला फील होतं तसं ह्या मठात गेल्यावर मला खूप म्हणजे आपल्या आपुलकीचा भास झाला. कारण की काही मठामध्ये आपण जातो तर तिथे एवढं म्हणजे कोणाला आपण जर बोललो तर एवढं काय आपल्याला माणुसकीसारखं एवढं फील नाही होत की हां बाबा समोरचा माणूस एवढा लांबून आला आहे आपल्या इथे तर कोणी एवढ्या आदराने वगैरे नाही बोलत. हे बघा इथे मी तुम्हाला दिसत असेल ही ग्रीन ड्रेसवरती मी आहे आणि बाजूला ह्या महिला आहेत. मी त्यांना विचारत होती की बटाटे कोणत्या साईजने कापायचे, त्यांची ती मस्करी चालली होती. तर इथे गुरुवारच्या दिवशी ना असा खिचडी भातचा नैवेद्य प्रसाद ठेवण्यात येतो. तर म्हणजे ज्यांची इच्छा, ज्यांना करायचं असेल प्रसाद हे तर पैसे देऊन किंवा जे काय असतं तिथं आपल्या हाताने तिथे दान पुण्य करायचं असतं. तर दर गुरुवारी इथे कोणी ना कोणी मसाले भात, खिचडी भातचा हा प्रसाद भंडारा म्हणजे ठेवण्यात येतो. तर इथे असं पण आहे की तुम्ही इथे येऊन म्हणजे भंडारा जसं प्रसाद बनवण्यासाठी मदत पण करू शकता. खूप छान अनुभव आला मला तिथे गेल्यावरती. खूप बरं वाटलं आणि खरंच हे मठ बघण्यासारखं आहे. तर हा जो व्हिडिओ आहे ना, हा माझ्या लेकाने काढला आहे, छोट्या लेकाने. त्याचं नाव रतन आहे. तर मी जसे तिथे भाजी कापत होते आणि मम्मी माझी तिथे समोर बसली होती. तर त्याला म्हटलं, रतन प्लीज बाळा एकदा व्हिडिओ काढून दे ना मला, एवढं मी जरा इथे कामात बिझी आहे. तर बोलला ठीक आहे मम्मी. मग त्यांनी हा व्हिडिओ काढला आहे. जर कुठेच राहिलं चुकलं असेल तर प्लीज सॉरी बोलते मी. पण त्यांनी प्रॉपर शूट केलं आहे. आय होप तुम्हाला पण पूर्ण व्हिडिओमध्ये कळालं असेल की कसं यायचं आहे, कसं जायचं आहे, कसं काय करायचं आहे. म्हणजे येण्यापासूनचं मी तुम्हाला दाखवलं नाही आहे. कल्याणपासून जशी मी आली आहे तसं नाही दाखवलं, कारण की ना खूप वैताग आलेला, मला बसच मिळत नव्हती. तर त्यामुळे येण्याचं नाही दाखवलं. मी जेव्हा कळंबोलीला पोहोचली तेव्हा मी सेक्टर 6पासून रिक्षा पकडली, तेव्हाचा मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला आहे. तर बघा हे असं आत यायला तुम्हाला इथे म्हणजे स्वामींच्या दर्शनासाठी असे नंबर लावावे लागतात. आता तर खूप गर्दी कमी आहे, कारण की आम्ही दुपारी 4ला पोहोचलेलो. इथे संध्याकाळच्या स्वामींच्या आरतीची तयारी करण्यात येते. बघा आतमध्ये कॅमेरे वगैरे सगळं लावलेलं आहे. खूप छान. इथलचे महिला पुरुष वर्ग सगळे चांगले आहेत. खूप म्हणजे आदर सत्काराने आपल्याला बोलतात. खूप छान मानपान देतात. मला खूप आवडलं. इकडची माणसं खूप चांगली आहेत. हा बघा माझा लेक, तुम्हाला त्याची सावली दिसली असेल. इथे बघा खूप छान अशी स्वामी समर्थांच्या मूर्ती आहे. खूप गणपती वगैरे सगळे देवांचे असे खूप छान छान असे इथे म्हणजे मूर्त्या ठेवण्यात आल्या, फ्रेम ठेवण्यात आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता, मी प्रत्यक्षात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. ह्या व्हिडिओचं क्रेडिट जे आहे ते माझ्या छोट्या मुलाला जाणार, कारण की त्याने हा प्रॉपर व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि तेव्हा तुम्ही जसं मला बघितलं की मी भाज्या वगैरे कापत होती, म्हणजे बटाटे वगैरे टमाटर हे आमचं कापणं चालू होतं. आणि माझं खूप अहोभाग्य बोलतात ना की मला तिथे गेल्यावरती हे सेकंड टाईम हे म्हणजे प्रसाद बनवण्यामध्ये भागीदार होता आलं. इथे तुम्ही स्वामींच्या पादुका बघितल्या असतील.
बोलतात ना, जिथे जे करायचं असेल ते स्वामी आपल्या हाताने करून घेतात. आणि मागच्या वेळेस जेव्हा मी पहिल्यांदा आले होते ना, तेव्हा पण मी इथे आल्यावरती मला तर ह्या मठाच्या विषयी तेवढं काही माहिती नव्हतं. पण जेव्हा मी फर्स्ट टाईम आली ना, तर माधुरीताईंना फोन केलेला. त्यांनी मला, तिथे एक मुलगा आहे ओमकार नावाचा, त्यांच्या हाताने कोल्ड्रिंक्स, पाणी वगैरे थंड आणि खूप छान अशी सोय केली माझी वॉशरूमला वगैरे जाण्याची. आणि तिथे बाजूलाच मठाच्या आतच एका साईडला असं वॉशरूम पण ठेवण्यात आलेलं आहे, जेणेकरून कोणी महिला लांबून येतील त्यांच्यासाठी अपसोय गैरसोय होऊ नये म्हणून. तर ओमकारने माझी खूप छान अशी काळजी घेतली. मला खाण्यापिण्यापासून सगळं विचारण्यात आलं. खूप छान माणसं आहे तिथलची. आणि जेव्हा मला माधुरीताई प्रत्यक्षात भेटल्या संध्याकाळच्या वेळी, तेव्हा मला त्यांना भेटून खूप आनंद झाला. कारण की त्यांच्या चेहऱ्यावरती एवढा तेज आहे ना, खूप छान माहिती पण देतात, खूप छान ते समजावून पण सांगतात, मार्गदर्शन पण करतात आणि तोंडगे पण सांगतात. आपल्या काहीही अडचणी असतील तर आपण तिथे आरामशीर त्यांना विचारू शकता. ते काहीही हलगर्जीपणाने नाही सांगत, खूप छान सांगतात. तर हे जे तुम्ही बघताय ना, हे स्टॉल आहे. स्टॉलवरती बघा स्वामी समर्थांच्या 2 मूर्त्या आहेत झाडाखाली. तर हे स्टॉल आता सध्या बंद होतं, कारण की मी जेव्हा पोहोचले ना तेव्हा 4 वाजले होते. तर त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेतनी थोडा वेळ आम्ही बाहेर इकडे तिकडे फिरलो आणि मग नंतर संध्याकाळी स्टॉल चालू झाला. म्हणजे 6च्या दरम्यान, 6, 6:30, 6:15च्या दरम्यान हा स्टॉल वगैरे लागला जातो. म्हणजे जेव्हा आरतीची वेळ होते तेव्हा लागलं जातं. तर तुम्हाला इथे धार्मिक पुस्तकं वगैरे बघा, जेवढी पुस्तकं लागतात आपल्या स्वामींच्या वाचनासाठी ती तुम्हाला इथे मिळतील. गोमूत्र मिळेल तुम्हाला, त्याच्यानंतर गंगाजल मिळेल, अष्टगंध मिळेल तुम्हाला, चंदनच्या काड्या मिळतील, यंत्र मिळतील, पिरामिड मिळेल तुम्हाला. बघा इथे पंचगव्य मिळेल. म्हणजे जे स्वामींच्या मठामध्ये तुम्हाला एरवी मिळत नसेल इकडे तिकडे, ते तुम्हाला इथे मिळणार. इथे बघा तुम्हाला गणपतीच्या मूर्त्या, बाळकृष्णाच्या मूर्त्या, स्वामींच्या मूर्त्या, खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. जर तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्की तिथे जाऊन घेऊ शकता. तर हे बघा बाळकृष्णाची, गणपतीची, स्वामींच्या पण छोटी मोठ्यात मोठे असे त्यांच्याकडे मूर्त्या होत्या. आणि इथे बऱ्याच प्रकारे तुम्हाला धूप, अगरबत्ती वगैरे सगळं बघायला मिळेल. तर हे बघा ही बाळकृष्णाची, लंगडा बाळकृष्ण आपण जे बोलतो त्यांची पण आहे. आणि हो, खास मला ना हे वेतिका म्हणून काहीतरी धूप आहे. हे धूप ना मी ऑनलाईन सर्च केलं आहे, पण ऑनलाईन मला ना 350ला 3 डबे भेटतात. पण हे जे धूप आहे ना, हे आमच्या कल्याणला कोणत्याही अगरबत्तीच्या शॉपमध्ये किंवा कोणत्याही किराणा किंवा कोणत्याही दुकानात नाही मिळालं. मी भरपूर शोधलं. फायनली मी काय केलं, ऑनलाईन बघितलं. तर ऑनलाईन मला मिळालं, पण ऑनलाईन 350ला आहे. आणि इथे जर तुम्ही गेले ना तर तुम्हाला 20 रुपयाची मोहरीची पॅकेट आणि 90 रुपयाचं हे असं 110 रुपयाला हे सेट मिळतो. म्हणजे 20 रुपयाची मोहरी आणि एक तो कपाचा सेट 90 रुपये, असं 120 रुपये, 110, 90, 20, 110 रुपयाला असा सेट मिळतो. तर तुम्ही नक्की तिथे गेले ना तर हा धूप घ्या. धूप हा जो आहे ना, हा चारकोलचा आहे, म्हणजे कोळशाचा धूप आहे. एकदा पेटवलं ना तर तो स्वतःच पेटत जातो आणि खूप छान असं पेटतो. आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये धूप असतं ते धूप टाकायचं. त्यानंतर धूप जळाल्यावरती तुम्ही याच्यातनी पिवळी मोहरी ह्या धुपाबरोबर तुम्हाला तिथे मठात देण्यात येते. ती मोहरी तुम्ही अशी चिमूटभर घेऊन, म्हणजे अशी जेवढं त्याच्यात बसेल तेवढी टाकायची आणि ती घरामध्ये जाळायची आणि फिरवायची. त्याच्याने जेवढी निगेटिव्ह एनर्जी असते ना आपल्या घरातनी, असं काही वाटत असेल वातावरण शांत नाही आहे, चिडचिड होते, मुलं किरकिर करतात, तर तुम्ही ते तसं रोज रात्री पूजे झाल्यावरती करत जा. तुम्हाला खूप अनुभव चांगला येईल. तर हे मी तुम्हाला आधीचा व्हिडिओ दाखवते, जेव्हा आरती नव्हती चालू झाली, 4:30-4:30च्या दरम्यान. माझा लेक कंटाळला होता मठात बसून, कारण की बराच वेळ होता. तर तो बोला, मम्मी चल ना प्लीज गार्डनमध्ये घेऊन, कारण की मागच्या वेळेस जेव्हा आम्ही गेलेलो त्याला बघितलं होतं त्यांनी हे गार्डन. तो बोले मम्मी चल ना प्लीज. मग त्याला घेऊन मी गार्डनमध्ये गेली होती. मठाच्या एकदम लागूनच हे तुम्हाला गार्डन भेटेल. गार्डनमध्ये भरपूर असं जागा आहे आणि व्यायाम करण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी पण खूप चांगली व्यवस्था आहे. तर बघा हे आहे ते धूप. त्या धूपमध्ये बघा त्या मावशी आहेत ना, ते 4 कप अशा म्हणजे चारकोलला पेटून त्या धुपाला, चारकोलचे कोळशाचे लगेच पेटतात. तर बघा ते पेटवलं आणि त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये जे धूप भेटतं ना सफेद कलरचं, ते टाकतात त्याच्यामध्ये. जेव्हा हे पूर्ण जळतं ना त्याच्यानंतर तुम्हाला मग मोहरी टाकायची असते, पिवळी मोहरी. तर तुम्ही पुढे बघितलीच असाल, त्याच्यामध्ये होती, साईडला ठेवली होती त्यांनी. तर अशा प्रकारे हे तुम्हाला पूर्ण घरामध्ये फिरवायचं असतं. खूप छान आहे. मी म्हणजे जसं मी जेव्हा फर्स्ट टाईम गेली होती तेव्हा मी 3 पॅकेट आणलेले आणि आता जेव्हा गेलेली तेव्हा पण 3 पॅकेट आणले, कारण की मला जास्त हवे होते पण तिथे नव्हते, संपले होते, त्यामुळे मला नाही आणता आले. तर हे बघा अशा प्रकारे ह्या मठात पण अशी धूप अशी पूर्ण फिरवतात. म्हणजे जसं जेवढं मठ आहे तेवढ्या मठामध्ये पूर्ण चारही बाजूने धूप फिरवली जाते. त्यानंतर इथे माधुरीताईला बसण्यासाठी इथे म्हणजे आसन ठेवण्यात येते. जेव्हा ते भागवत गीता सांगतात ना तेव्हा त्या इथेच बसतात.
तुम्ही बघू शकता श्रीमद भागवत. तर खूप छान अशी भागवताची माहिती वगैरे देतात आणि त्यांचा नियमच आहे दर गुरुवारी म्हणजे ते असे बोर्डावरती लिहून आणतात आणि खूप छान प्रकारे अशी माहिती देतात. बोर्डावरती ते तुम्हाला काय सांगणार आहेत ना त्याची पूर्ण माहिती असते. कधी कधी आपल्याबरोबर पण असं होतं ना की आपण विचार करून मार्केटला जातो की हां मला हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे, पण काय होतं ना आपण काय घ्यायला लागलो की आपण त्या भानगडीमध्ये ते विसरून जातो. तर त्या काय करतात, ह्या बोर्डावरती लिहून आणतात की त्यांना आज कोणता कोणता टॉपिक सांगायचा आहे. तुम्ही घड्याळ बघू शकता, मला 8:05 इथेच झाले होते. त्यानंतर बघा त्यांनी माहिती दिली. त्यानंतर इथे ना स्वामींचं गाणं रामांचं गाणं ते ना राम आएंगे तो दीप जलाऊंगे ते सॉन्ग आहे ना, त्या सॉन्गवरती इथे म्हणजे असं मस्त खूप छान असा अनुभव आला इथे गेल्यावरती. आम्ही सगळे आपल्या आपल्या धुंदीत होतो, पण मी एक व्हिडिओ काढला की तुम्हाला दाखवायला की बघा किती आपापल्या धुंदीतनी आहेत सगळे. तर ही स्वामींची तुम्ही मूर्ती बघू शकता, खूप सुंदर होती. आणि मला रात्रीचं रिटर्न पण यायचं होतं, कारण की मी जेव्हा इथून कळंबोलीवरून कल्याणला येणार होते तेव्हा मला बराच टाईम लागणार होता, कारण की कल्याण ते कळंबोलीचा 1-1.25 तासाचा प्रवास आहे. तर मला टेन्शन होतं की मला रात्रीची बस मिळेल की नाही. तरी पण मग मी इथून 8:30 पावणे 9 9:15च्या दरम्यान निघालो. तर बघा तुम्ही बाहेर निघताना एवढी गर्दी तुम्हाला दिसेल. बाहेर जसंच निघालो तुम्ही रिक्षावाल्याला सांगू शकता की आम्हाला हायवेला सोडा, म्हणजे ते तिथे हायवे आहे. हायवेला गेल्यावरती तुम्हाला तिथून बस मिळतात, असं काही नाही की बस नाही मिळत. रिक्षावाले पण तुम्हाला तिथे मिळतील, शेअरिंग रिक्षावाले. पण मला रिक्षावाल्यांच्या बरोबर एवढा लांबचा प्रवास करायला भीती वाटत होती. मम्मी होती माझी, पण मला नव्हतं कम्फर्टेबल वाटत. तर मम्मीला म्हटलं आपण बसनीच जाऊया, कारण की ते शेअरिंगमध्ये 100-100 रुपये एका जणाचे बोलत होते. म्हटलं नको, त्यापेक्षा आपण बसनी गेलो, सेफ्टीनी गेलो ते बरं आहे. कारण की रात्री 9:15ला मी मठातून निघाली, 9:30ला मला तिथे पोचता झाले, म्हणजे 9:30च्या दरम्यान मला बस मिळाली. तर मग त्या हिशोबाने रात्री 10-10:30 तर होणारच मला पोचता. तर म्हटलं नको, त्यासाठी मग आम्ही बसनीच गेलो. तर तुम्हाला मी आता सांगते, पण बघा तुम्ही हायवे तुम्हाला दाखवते. हायवेला ना तिथे लाईटिंग वगैरे खूप छान केलेली होती, खूप मस्त वाटलं तिथे ही हायवेला गेल्यावरती. कधी जर तुम्ही गेलात ना नक्की तुम्ही जा आणि अनुभव घ्या स्वामींच्या मठांचा. तर आय होप मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओची माहिती दिली असेल. तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि मस्त राहा. तुम्हाला जर अजून कोणत्या व्हिडिओची माहिती हवी, तुम्हाला जर अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवे असतील ना, तर नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा. तर मी प्रयत्न करणार तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवण्याचा, तिथे जाऊन शेअर करणं, म्हणजे शूट करण्याचा, शेअर करण्याचा प्रयत्न तर माझे चालू असतात की काही ना काही नवीन तुमच्याबरोबर शेअर करून आणू. पण ॲक्च्युली आता सध्या माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला काहीही जमत नाही आहे. तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.